जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय वल्लभ शेठ बेनके त्यांचं काल रात्री निधन झालं. त्यांच्या निधनामुळं एक शोककळा पसरलेली आहे. वल्लभ शेठ बेनके यांनी शून्यामधून एवढं मोठं विश्व तयार केलं. 4 वेळेला विधानसभेमध्ये आम्ही एकत्रितपणानं काम केलं आणि नुसतं विधानसभेतच नाही, परंतु विशेष करून पुणे जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पक्ष संघटनेचं काम केलं. जुन्नर तालुक्यातला बेनके साहेबांचा परिवार, जनतेचा परिवार हा खूप मोठा आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे लोक खूप आहेत. अतिशय स्पष्ट बोलणारे, पण खरं बोलणारे, म्हणून बेनके साहेबांचा परिचय सगळ्या महाराष्ट्राला आहे. विधानसभेत सुद्धा कशाची पर्वा न करता सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी मांडायचं काम केलं. आज त्यांची तिन्ही मुलं ही आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्यांचे चिरंजीव अतुल बेनके हे सध्या या मतदारसंघातून विधानसभेचे आमदार आहेत आणि ते देखील बेनके साहेबांनी सुरू केलेला आणि अपूर्ण राहिलेला एखादा प्रकल्प असेल तर तो प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आणि नवीन गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा सतत प्रयत्न चालू असतो आणि एक मोठी तळमळ त्यांच्यामध्ये सुद्धा बघायला मिळते. डॉक्टर अमोल हा त्यांचा आणखी एक चिरंजीव. चाकंदा त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक लोकांना वैद्यकीय सेवा देण्याचं काम करतात आणि अमित हा त्यांचा सगळ्यात धाकटा मुलगा या सगळ्या परिसरामध्ये शेती आणि बाकीचं सामाजिक कार्य करतात. तर वल्लभ शेठच्या जाण्यानं जी हानी झाली ती कधीही भरून निघणार नाही आणि माझ्या जीवनात तर अतिशय जवळच आहे. जीवशकट असे सहकारी आज आपल्यात राहिले नाहीत याचं दुःख माझ्याही मनात आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे. आपले जुने सहकारी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ शेठ बेनके आपल्यातून निघून गेलेले आहेत. काय आठवण त्यांची? खरं म्हणजे काल रात्री उशिरा वल्लभ शेठ गेल्याची बातमी कानावर आली आणि एक काळजाचा ठोका चुकला. गेले 40 वर्ष वल्लभ शेठ आणि माझे अतिशय जवळचे संबंध होते. वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळी नाती, वेगवेगळे संबंध आमचे अनेक वर्षापासूनचे होते. मला आठवतं 1985 साली ते जेव्हा आमदार झाले त्यानंतर 87 सालापासून त्यांची माझी आजपर्यंत जवळची मैत्री. मी दिलीपराव वळसे पाटील, बापूसाहेब तिटे, मदन बापना आणि वल्लभ शेठ आम्ही सगळेजण महिन्या 15 दिवसातनं एकदा मुंबईमध्ये पुण्यामध्ये आमचं भेटणं व्हायचं, गप्पा व्हायचं. जेव्हा जेव्हा बाहेर जाण्याची संधी मिळायची, पुण्याच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर, आवर्जून वल्लभ शेठ बरोबर असायचे. इतकी आमची घट्ट मैत्री होती. त्यांच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यांना एक खूप मोठा धक्का बसलेला आहे. ते जरी हयात होते, हालचाल जरी करत नसले तरी माणसाचं अस्तित्व, व्यक्तीचं अस्तित्व हे
मनाला कुठंतरी आधार देत असतं तसं त्या कुटुंबाला एक आधार देत होतं. पण आता वल्लभ शेठ हयात नाहीत ही कल्पना सहन करू शकत नाही आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं तालुक्याला, पुणे जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला एक खूप मोठं दुःख झालेलं आहे. मी, माझा परिवार, माझं कुटुंब सगळेजण वल्लभ शेठच्या कुटुंबियांच्या या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना, अतुल आणि त्यांचे सगळे बंधू सगळ्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद देऊ अशीच मी परमेश्वराची प्रार्थना करतो. धन्यवाद. राजकीय 1985चा प्रवास जो चालू झाला तो प्रवास महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण सर्वांनी अनुभवलेला आहे. खरं तर या कुटुंबाशी आणि शरद पवार साहेबांची जी नाळ जोडली गेली, यस काँग्रेसला जो ऐतिहासिक विजय मिळवून दिला या तालुक्यामध्ये, तर त्या उमेदवाराचं त्यावेळेस नाव होतं आदरणीय वल्लभसिंग दत्तात्रय बेनके. बेनके साहेबांनी हा विजय सुकर करून दिला. तर खरं तर ती संघर्षाची लढाई झाली. त्यानंतर 4 वेळा ते विधानसभेमध्ये गेले, 2 वेळा त्यांचा पराभव झाला. म्हणजे एवढं अजूनसुद्धा पवार आणि बेनके हे समीकरण, शरद पवार साहेब आणि वल्लभ शेठ समीकरण सातत्याने महाराष्ट्राच्या समोर राहिले. वल्लभ शेठचा स्वभाव हा करारी होता. अधिकारावर त्यांच्या वेगळ्या पद्धतीचा काम करण्याचा एक वचक होता. त्यांची कार्यशाला त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या त्यांच्या या कामाची ओळख जुन्नरपासून तर महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत सर्वांना ती अवगत होती. ज्या वेळेला नेते मंडळी वर्तुळ यायची तर वल्लभ शेठला शेठ या नावानेच त्यांनी आजपर्यंत पुकारलेलं आहे. एक डायनॅमिक नेतृत्व एक वेगळ्या पद्धतीचा आपला स्वतःचा ठसा उमटून वल्लभ शेठ गेले. दुःख खरं हे आहे की 2014 ते 2024 या 10 वर्षामध्ये आतुराने ते खेळून राहिले. 10 वर्ष मोठा संघर्ष त्यांनी आजाराशी केला, परंतु आज मात्र आपल्यातून ते गेले. फार मोठं दुःख आहे. या दुःखामध्ये आपण तसं पाहायला गेलं तर फार मोठी तालुक्याची हानी झालेली आहे. कारण एक अनुभवाचं व्यक्तिमत्व, ज्या अनुभवाने आपल्या सर्वांना बऱ्याचशा गोष्टी या तालुक्याच्या जनगणनेमध्ये दाखवलेल्या आहेत, त्या आपण समजून घेतलेल्या आहेत. निश्चितपणे या सर्व गोष्टीमध्ये वल्लभ शेठची आठवण होणं इथून पुढच्या राजकीय सगळ्या स्तरावर, जसं आज आदरणीय आढळराव पाटील साहेब बोलले की त्यांची मैत्री 1987 पासून आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे की तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये स्पष्ट वक्तव्य पद्धतीने कधी कधी जिल्हाधिकारी असेल किंवा पवार परिवार असेल, यांना तोंडावर बोलण्याची जर ताकद कोणाची होती तर ते सन्माननीय वल्लभ शेठ बेनके यांची होती. आणि याचा मी सुद्धा साक्षीदार आहे. अनेक वेळेला साहेबांचं जाणं हे कुटुंबालाच नाही तर हे जुन्नर तालुका, जिल्हा आणि राज्याला सुद्धा खरं तर हे सर्वांना त्यांचं जाणं हे दुःखदायक झालेलं आहे. या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. मी महाराष्ट्राचा विधिमंडळाचा माजी आमदार या नात्याने तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने, जुन्नर तालुक्याच्या असलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनीच्या वतीने, ज्या पक्षाचं मी नेतृत्व करतो हे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि तमाम महाराष्ट्राच्या असलेल्या सर्व राजकीय असलेल्या पक्षांच्या वतीने मी साहेब आज आपल्यात नाही, काय आपल्या भावना? नाही, खरोखर ही खूप दुर्दैवी घटना आहे आणि तालुक्याचं एक फार महत्त्वाचं असं एक नररत्न खरं तर हरपलं आहे. तालुक्याचं फार मोठं नुकसान झालं आहे. जुन्नर तालुक्याच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये म्हणजे कायम आम्ही लहानपणापासून त्यांचा उल्लेख हा कायम जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते म्हणूनच करत होतो. माझ्या वडिलांचे त्यांचे मैत्रीचे संबंध होते, त्यामुळे अगदी लहानपणापासून घरी येणं जाणं होतं. इतकंच नाही तर नंतर कलाक्षेत्रात, समाजकारणात, राजकारणात येण्याच्या आधी कलाक्षेत्रात आल्यानंतरसुद्धा पहिल्यांदा जेव्हा शिवनेर भूषण पुरस्कार देताना पाठीवर कौतुकाची थाप, म्हणजे खरं तर ते केवळ आमदार नव्हते, ते घरातले एक सदस्य होते. आणि हे केवळ माझ्या नाही, तालुक्यातल्या अनेकांच्या किंवा प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरातले ते सदस्य होते. कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं काय असतं आणि त्याचबरोबर खरं तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना समाजकारणात, राजकारणात स्वतःचा एक असा ठसा उमटवण्यासाठी अनेकांचं प्रेरणास्थान हे बेनके साहेब होते आणि त्यांच्या जाण्यानंही खरोखर तालुक्याची फार मोठी हानी झाली.
आज बेनके साहेबांचं निधन झालेलं आहे. तुमचा आणि त्यांचा सहवास फार मोठा होता, काय सांगाल? खरं तर जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते आणि सर्वसामान्य माणसाला त्याच्यामधले चांगले गुण हेरून त्याला सन्मानाची वागणूक देऊन योग्य पदावर बसवणारं व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे. बेनके साहेबांचा आणि व्यक्तिगत माझा गेली 40 वर्षापासून अतिशय जवळचा संबंध आला. 1983मध्ये आमच्या निमगाव सावा गावामध्ये शेणेश्वर दूध संस्थेच्या उद्घाटनाला बेनके साहेबांना आम्ही बोलावलं होतं आणि त्यावेळेपासून अगदी आजच्या या क्षणापर्यंत बेनके कुटुंबाचा आणि आमचा अतिशय जवळचा संबंध आला. आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेब हे एक करारी व्यक्तिमत्व होतं. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता बेनके साहेबांच्यामध्ये होती. तालुक्यामधले अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प की ज्या प्रकल्पाचा दूरगामी परिणाम जुन्नर तालुक्याच्या विकासावर होणार आहे असे अनेक प्रकल्प बेनके साहेबांनी त्या ठिकाणी मार्गी लावले आणि तळागाळातल्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे, त्या भागाची प्रगती झाली पाहिजे आणि माझ्याबरोबरीने जे कार्यकर्ते आहेत ते केवळ कार्यकर्ते म्हणून न राहता त्यांना देखील सत्तेमध्ये त्यांना सहभाग मिळाला पाहिजे या भावनेमधून बेनके साहेबांनी माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना की ज्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाला कुठलाही राजकीय वारसा नाही अशा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये आणून मग पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, दूध संघ असेल, PDC बँक असेल, अशा वेगवेगळ्या पदावरती त्या ठिकाणी काम करण्याची संधी केवळ बेनके साहेबांच्यामुळे त्या ठिकाणी मिळाली. पिंपळगाव जोग्याचा धरणाचं काम असेल, चेलेवाडीचं काम असेल किंवा शिवनेरीच्या परिसर विकासाचा प्रकल्प असेल, असे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे बेनके साहेबांनी या तालुक्यामध्ये त्यांच्या संकल्पनेमधून निर्माण झाले. आज ते पूर्णत्वाकडे जात आहेत आणि हे पाहायला आज बेनके साहेबांना ही खंत आज सगळ्यांच्या या ठिकाणी मनामध्ये आहेत. बेनके साहेबांसारखा एक धुरंधर प्रशासनावरती प्रचंड पकड असणारा नेता या तालुक्यामध्ये यापूर्वी कधी झाला नाही आणि पुढेही भविष्यकाळात 50 वर्ष होईल असं या ठिकाणी मला वाटत नाही. बेनके साहेबांच्या परमपवित्र आत्म्याला चिरशांती लाभावी अशी प्रभूचरणी मी विनम्र प्रार्थना या ठिकाणी करतो. धन्यवाद. माऊलीशेठ जुन्नर तालुक्याचं लाडकं व्यक्तिमत्व आज हरपलं आहे, काय भावना? खरं तर महाराष्ट्राच्या आणि जुन्नर तालुक्याच्या राजकारणामध्ये आम्ही 12वीला असल्यापासून म्हणजे सन 1985 सालापासून तर आज तागायत एक आदरयुक्त दरारा प्रशासनावरती एक भक्कम पकड आणि आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वाने या जुन्नर तालुक्याच्या राजकारणात आणि समाजकारणात केवळ जुन्नर तालुक्याच्या नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणामध्ये एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे माजी आमदार नामदार वल्लभशेठ बेनके यांचं रात्री खरं तर आपल्या सगळ्यांमधून जाणं झालेलं आहे. त्यांना मी माझ्या खंडागळे परिवाराच्या वतीनं आणि शिवसेना जुन्नर तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो. वल्लभशेठ बेनके एक असं व्यक्तिमत्व होतं की समोरून जरी एखाद्याने पाहिलं तरी एक वेगळी अशी छाप या व्यक्तिमत्वाची असायची. अधिकाऱ्यांनी नुसतं वल्लभशेठ बेनके हे नाव जरी ऐकलं तरी अधिकाऱ्यांची त्रेधा तिरपट उडत होती. म्हणजे या तालुक्याच्या विकासामध्ये 30 वर्ष या व्यक्तिमत्वाचं खूप मोठं असं योगदान राहिलेलं आहे. विकासाच्या कामामध्ये आदरणीय नामदार वल्लभशेठ बेनके साहेबांनी एक वेगळी ओळख निर्माण करत असताना या तालुक्याच्या सगळ्यात म्हणजे विशेषत्वानं या तालुक्यामध्ये जे कृषीचं क्षेत्र आहे त्या शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचं काम करण्याचं काम त्यांनी खूप दिवस केलेलं आहे. मला आठवतं आहे आम्ही विरोधी पक्षात पण ज्या वेळेला धरणाचं पाणी सोडायची वेळ असेल किंवा काय असेल आम्ही आंदोलनाचा पवित्रा घ्यायचा तर वल्लभशेठनी फोन करायचा, अरे तुम्ही इकडे या, मी ते साहेबाला सांगतो. हे ज्या पद्धतीनं वल्लभशेठची हाताळण्याची एक किमया होती. म्हणजे कोणताही प्रश्न असू द्या, कसाही प्रश्न असू द्या, तो प्रश्न हाताळायचा कसा, तो मार्गी कसा लावायचा, विरोधी पक्षाच्या लोकांना कसं जवळ घेऊन त्या प्रश्नाची तड लावायची, याचं एक वेगळं कसब आदरणीय नामदार वल्लभशेठ बेनके यांच्यामध्ये होतं. आणि त्या खरं तर असं एक व्यक्तिमत्व जाण्यानं
केवळ बेनके परिवाराची नाही तर तालुक्याची एक प्रचंड मोठी हानी झालेली आहे. आणि खरं मी सांगेल की वल्लभ शेठसारखं नेतृत्व होणे नाही. 30 वर्ष म्हणजे जसं 1985पासून मी बघतो आहे. मी ते आमदार असताना मला काही काळ पंचायत समिती सदस्य म्हणून देखील मी काम केलेलं आहे. नंतरच्या काळात जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केलं. आणि मग अशा वेळेला आमचं भेट व्हायची, काही मार्गदर्शन घेण्याचा योग यायचा. आणि आदरणीय शेठ घरामध्ये आजारी असताना देखील कुटुंबियांनी मी स्वतः पाहिले. आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, त्यांचे बंधू बी.डी. आढळराव सर असतील, किंबहुना मंगल आप्पा बांदल असतील, यांच्या सोबतीनं मी 4-6 वेळा शेठला भेटायला गेलो. जोपर्यंत शेठ बोलू शकत होते तोपर्यंत आम्हाला सांगायचे, अरे खंडागळे, तरुणपणामध्ये खूप रुबाब करू नका, हे बघा आमचं कसं झालं. म्हणजे हे कोणताही माणूस सांगू शकत नाही. खरं तर एक दिलेर आणि मोकळ्या मनाचा राजकारणातला एक मुत्सद्दी माणूस आज खरं तर या तालुक्यातून हरपला आहे. कुटुंबियांना जितकं दुःख आहे तितकं सामान्य जनतेला देखील दुःख आहे. पुन्हा एकदा मी या व्यक्तिमत्वाला माझ्या खंडागळे परिवाराच्या वतीनं, आमच्या मांजरवाडीकर ग्रामस्थ आणि शिवसेना जुन्नर तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो. खरं तर ही तालुक्यावर शोककळा पसरली आहे, तो बेनके कुटुंबावरच नाही. कारण ज्यांनी आजपर्यंत जुन्नर तालुक्याचं प्रशासन, इतकी जुन्नर तालुक्याने जी दशकं पाहिली खऱ्या अर्थानं, की साहेबांच्या एका फोनवर प्रशासनाला जो दरारा असायचा, निश्चितपणे तो एक वल्लभ बेनके बोलतोय जो आवाज, तो खऱ्या अर्थानं काळाच्या पडद्याआड गेला आहे. आणि खरोखर ही तालुक्यावर एक शोककळा पसरली. आज संपूर्ण जुन्नर तालुक्याला खरं तर दुःख झाले, कार्यकर्ते पोरके झाले. कारण असा लोकनेता होणे नाही, असा आमदार होणे नाही. आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर खरं तर बेनके साहेबांसारखा आमदार तर होणेच नाही. असे अनेक अनुभव आहे, असे अनेक क्षण आहे की साहेबांबरोबर आम्ही ते व्यतीत केले. निश्चितपणे खरं तर सांगायला गेलं तर खरं तर आज बोलायला खरं तर शब्द नाही, कारण आज निशब्द आहे. परंतु माळींसारखी एक दुर्घटना घडली होती. त्यावेळेस बेनके साहेब नुकतेच आजारी त्या ठिकाणी पडले होते. परंतु आजारी पडायच्या त्या काळात साहेबांनी आवर्जून सांगितलं की माळींना जे पुनर्वसन झाले ते आपल्याला पाहायला जायचं. मग त्यांचे काही जे सहकारी होते, जुने सहकारी, काही आम्ही तरुण, पुष्कर भाऊ, मी असे तरुण सहकारी मी सोबत होतो. आणि साहेबांनी तिथं गेल्यानंतर आवर्जून सांगितलं की माळींचं जे पुनर्वसन झालं आहे तिथं जी लोक जमिनीत गाडले गेले त्यांची काही मुलं तिथं शाळेत शिकतात, आपल्याला त्या मुलांना भेटायचे. आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की सूरज, त्या मुलांना आपल्याला खाऊ वाटप करायचे. म्हणजे बेनके साहेब इतका प्रेम करणारे, वरून जरी टणक जरी दिसले फणसासारखे, परंतु आतून इतका प्रेमाचा त्यांचा गर होता, प्रेमाचा ओलावा होता, ज्या निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्त्यांनी ते अनुभवले. आणि साहेबांनी माळींसारख्या दुर्घटनेत त्या ठिकाणी पुनर्वसनाच्या लोकांना भेट घेऊन आजारपणाच्या काळातही जो जनतेचा विचार करत होता, सर्वसामान्य लोकांचे विचार करणारे खरं तर बेनके साहेब होते. आणि आज खरं तर जुन्नर तालुका पोरका झाला आहे. सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने असेल, त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील आम जनतेच्या वतीने असेल, साहेबांना मनापासूनची आदरांजली व्यक्त करतो. काय भावना आहे? कैलासवासी श्री वल्लभ शेठ दत्तात्रय बेनके हे माझे लहानपणापासूनचे स्नेही होते, बालपणाचे स्नेही होते. आम्ही एकाच विद्यालयात शिक्षण घेतलं आणि मी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यापासूनची जी आमची मैत्री होती ती मी डॉक्टर झाल्यानंतरही कायम राहिली. नारायणगावामध्ये आल्यानंतर मी त्यांच्या फॅमिली डॉक्टर म्हणून सातत्यानं त्यांच्याबरोबर होतो. आणि त्यांच्यामुळं जुन्नर तालुक्यात जी विविध क्षेत्रात जी प्रगती झालेली आहे, शेती क्षेत्रात, कृषी क्षेत्रात असो, शैक्षणिक क्षेत्रात असो, किंवा शिवनेरी किल्ल्याचं विकासाचे प्रकल्प असो, अनेक या सगळ्या गोष्टींचा मी अतिशय जवळचा साक्षीदार आहे. आणि ते अतिशय स्पष्ट बोलणारे एक स्पष्ट वक्ते होते. वेळ प्रसंगी कटुता स्वीकारण्याची त्यांची तयारी होती विधायक गोष्टींसाठी. आणि त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्यावर मी उपचार करण्याची संधी मला मिळाली. बेनके कुटुंबियांचं आणि त्या सर्वांच्या एक कुटुंबाचा घटक म्हणून मला व्यक्तिगत तर खूप दुःख आहे, आमच्या राऊत कुटुंबियाला खूप दुःख आहे. जुन्नर तालुक्यातील एक अतिशय आदरणीय ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरवलेलं आहे. यात जुन्नर तालुक्यातील आणि परिसरातील आजूबाजूच्या तालुक्यातील सर्वांची मोठी हानी झालेली आहे. आणि ती ही जी पोकळी आहे ती कधीच भरून येणार नाही. त्यांच्या बाबतीत सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण जर सांगायचं झालं तर ते राजकारणाबरोबर त्यांनी अतिशय कुटुंबवत्सल होते. त्यांनी तिन्ही मुलांना जाणीवपूर्वक लहानपणापासून स्वतःपासून दूर ठेवून अतिशय उच्च शिक्षण दिलेलं आहे.
माननीय अतुल बेनके हे सध्या तालुक्याचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर अमोल हे चाकण येथे अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना वैद्यकीय सेवा देत आहेत आणि शेवटचे चिरंजीव धाकटे चिरंजीव अमित बेनके हे सुद्धा जुन्नर तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. मी माझ्या व्यक्तिगत राऊत कुटुंबियांच्या वतीनं, जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीनं आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं कैलासवासी वल्लभशेठ दत्तात्रय बेनके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची शक्ती देवो ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो.